हा बोला. हो मीच बोलतोय. आवाजावरून नाही ओळखला. पण तुम्ही फोन का केला? कुणी बत्त्याने उचलला असता म्हणजे. हो मीच येतोय. बघा या वाड्याच्या भीतींना सुद्धा कान आणि ती गीता आहे ना तिचे तर जरा जास्तच लांब. हा हे बघा. हो हो तुमच्या सूचनेप्रमाणेच चाललंय सगळं. हा तुम्हाला तुमचा वाटा मिळेल. अहो पण तुम्ही तू केव्हापासून उभी आहेस इथे? नाही तुम्हाला नाही. थांबा. बोल. खरं सांग काय काय ऐकलं फोनवरचं बोलणं? आता मुक्याप्रमाणे भैऱ्याचं सोंग करू नकोस. मग माझ्या मागे उभं राहून काय करत होती? आता एका गोळीत सोय करतो तुझी मी. काही बघ माणसाच्या भानगडीत देवाला मध्ये आणू नको. खरंच सांग नाही तर एकच गोळी घालेल. काय चाललंय? तू पाहतेस का उठलेत त्या बिचारीच्या जीवावर? तुला तर ठाऊक आहे चोरून ऐकलेलं आम्हाला आवडत नाही. कोणी ऐकू नये असं काय बोलणं चाललं होतं फोनवर? त्याच्याशी तुम्हाला कर्तव्य नाही. गीता नवीन आहे घरात. अजून रीत शिकायची आहे तिला या घरची. आज सकाळीच कळली तिला या घरची रीत. गीता तुझा आपल्या कामाला. भाग्यवान आहे गीता. इतका सुंदर वकील मिळाला बचावाचा. यावेळी कुठे निघाला? आम्ही शिकारीला चाललो. बंदुकी शिवाय? अगं हरणाची शिकार. एवढी सामग्री बस झाली. हरणाची शिकार म्हणजे काय? टपोऱ्या डोळ्यांची लुसलुशी रंगाची विक्री. शिकार हरणाची की दाजीबानं हेरून ठेवलेला गरीब हरिणाक्षीची? जी गोष्ट ठाऊक आहे सीमा ती विचारण्यात मतलब तरी काय? हा? मी वशिष्ठ कविता समजून गोळी घाला. आम्ही नवरा बायको बोलत असताना मध्ये याचं धाडस कसं झालं तुमचं? धाडस करावंच लागलं हो. एकट्याने नाही आलो असतो तर चौघांच्या खांद्यावरून यावं लागलं असतं. म्हणजे काय सांगू तुम्हाला. अंधार पडून दिवे लागण्याची वेळ झाली की परसतल्या विहिरीवर पुन्हा तरी बाईची आकृती धावताना दिसते हो. केस मोकळे सोडलेली, पांढरी साडी नेसलेली आणि क्षणार्धात किंचाळ्या मारून नाहीशी होते हो. मग तिला तुमच्या प्लॅनचेट वर बोलवा की म्हणजे कळेल की ती स्त्री कोण आहे ते. हो केला ना तसा प्रयत्न देखील केला हो, पण ती नाव सांगायला तयार होत नाही. ती म्हणते मी इथलीच आहे, या वाड्यातली आहे. माझ्यावर अन्याय झाला, त्याचा सूड घेतल्याशिवाय मला मुक्ती मिळणार नाही. हे बघा या आत्म्या बित्म्याच्या गोष्टी ना या वाड्यात करत जाऊ ना. कसं आहे ना आमच्या बाईसाहेबना मुलखात हळवे आहे. त्यामुळे पुन्हा अशा गोष्टी करू नका नाहीतर तुमच्या आत्म्याला प्लॅनचेट वर बोलवण्याची वेळ येईल आमच्यावर. वशिष्ठ काय बाई? तुम्ही आता ज्या स्त्रीची गोष्ट सांगितली ती खरी आहे? होय बाई साहेब. म्हणजे अजून मुक्ती मिळाली नाही? काय झालं बाईसाहेब? काही नाही. वशिष्ठ आपला हा प्रबंध संपायला अजून किती काळ लागणार आहे? शेवटचं प्रकरण चालू आहे बाईसाहेब. ते संपलं की झालं. शक्यतो लवकर संपवा ते. हो बाईसाहेब. वशिष्ठ अजून आपण इथेच का? बाईसाहेब एक गोष्ट आपल्या कानावर घालायची होती, चालेल का? तसं काही महत्वाचं असेल तरच सांगा. हो बाईसाहेब महत्वाचंच आहे. बाईसाहेब रोज रात्री 12 नंतर
तुमच्या वाड्याच्या वरच्या मजल्यावर कुणीतरी फिरताय. आम्ही पाहतोय आउट हाऊस मधून. अहो वशिष्ठ, तुम्ही 12 नंतरही जागेच असता. हो हो, तीच तर वेळ सोयीची लिखाणाची. कोणीतरी म्हटलंय संपूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा लेखक आणि चोर दोघच जागे असतात. वशिष्ठ, अहो तुम्ही आत्म्यावर पुस्तक लिहिताय ना, म्हणून तुम्हाला हे सगळे भास होत असतील. काय हा? हो, कुणीतरी विहिरीकडेच धावतंय काय, कुणी वाड्यातच फिरतंय काय. वशिष्ठ, तुम्ही ना जरा लवकरच झोपत जा. आणि झोप येत नसेल ना तर मी गोळ्या पाठवून देते झोपेच्या. तिथे झोपेच्या गोळ्यांची सवय फार वाईट बाई साहेब. हो, झोपेच्या गोळ्या एकदा सवय झाली ना ती कायमचीच सवय लागून जाते. वशिष्ठ, अहो बँकेतून जसे हवे तेव्हा पैसे काढता येतात ना, तशी झोप नाही ना काढता येत, ती यावी लागते. हो बाईसाहेब, तरी पण झोपेच्या गोळ्यांची सवय फार वाईट. सवय लागते माणसाला. त्यापेक्षा माणसाच्या स्वतःच्या मनावर ताबा असायला हवा बाईसाहेब. तो आमचा आहे, पण संपण्यापूर्वी. आलं माझ्या लक्षात. म्हणजे आम्ही इथून निघून जावं, होय ना बाईसाहेब? आपल्या बोलण्याचा राग नाही आला मला, पण बाईसाहेब आपली मनस्थिती काही मला ठीक दिसत नाही. येतो आम्ही. काय झालं बाईसाहेब? काही नाही. बाईसाहेब, मी पाहतोय अहो हा कुमार आल्यापासून आपण अस्वस्थ आहात. आपला कशातच लक्ष नाही. फक्त अहो तोंड दाबून मुक्याचा मार आहे हा. सांगायचं ते सांगता येत नाहीये आणि सोसायचं ते सोसता देखील येत नाही. बाईसाहेबांची अवस्था मी कधीच नाही पाहिली. ती किती शांत असत, पण आता पूजा करता करता दचकून उठतात. मला त्याची कल्पना आहे गीता. मालकांचं नाव लावून हाकून होतं या तुमच्या वाड्यात, आणि या वाड्याची शांतताच नाहीशी झाली. फक्त तुम्हालाही असंच वाटतं का, आलेला कुमार हे राक्षसच आहेत म्हणून? काही कळत नाही बाईसाहेब. तुम्ही काहीही म्हणा, मला वाटतं हा कोणीतरी सोनेरी टोळीतलाच असावा. ही सारी माहिती काढून मालकांचं नाव लावून नाटक करतोय या वाड्यात. गीता, होय बाईसाहेब, उगीच नाही बोलत. काल रात्री मी त्याच्यावर पाळत ठेवली. रात्री 12 नंतर तो उठला, तिजोरीच्या खोलीत गेला, तिथून इतर खोल्यात शिरला, आपल्या खोलीकडे येऊन कानोसा घेतला. म्हणजे वशिष्ठ म्हणत होते ते खरं ठरलं म्हणायचं. होय गीता, तू अजून काही फोनवरचं बोलणं ऐकलंस? होय बाईसाहेब, काल रात्री काय म्हणत होते? म्हणत होते. तू मगाशी मला सांगत होतीस वाटा वगैरे. वाटा? बाईसाहेब, म्हणजे आता माझी खात्रीच झाली. अहो हा नक्कीच कुठच्या तरी सोनेरी टोळीपैकी एक आहे. कोणतं? बाईसाहेब, तुम्ही मुळीच चिंता करू नका. अहो आजच्या आज त्याचा बंदोबस्त करून टाकतो. गीता, मला तर आता काही सुचेनासच झालंय बघ. कधी कधी असं वाटतं की हेच माझे पती राकेश आहेत म्हणून, आणि कधी कधी असं वाटतं की हा एक तोतया आहे. बाईसाहेब, हा तोतय्याच असावा, शंकाच नको. पंतांना याचं संशय आलं. बाईसाहेब, कवडा होता. आज एवढ्या लवकर शिकारी होऊन येणं झालं? शिकार
सावज हाती सापडलं होतं, पण सुटलं. गोळी चाटून गेली. तुमच्या पोटावरचा हा डाग कसलाय? कुंकवाचा, रक्ताचा की लिपस्टिकचा? तुला काय वाटतं? मला काय वाटणार? बरं वाटलं. तुमच्या हातून शिकार चुकली म्हणून नाही, तर एक सावज सुटला म्हणून. सुमित्रा, दरवेळेस गोळी चाटूनच जाईल असं नाही. सुमित्रा, पंत, हरिपंत, तुझं नाव केव्हापासून बदललं? मी तर पंतांना हाक मारली. बाहेर गेले? चांगलंय. या घरची रीत लवकर जाणून घेतली. चाललीस कुठे? हो राम, आमचं काम म्हणलं इथे. एक बर माणूस संभ्रमात असला की त्याच्यावर गीतेसारखं औषध नाही. जरा जास्त होत. बस हा, बर्फ टाक ना. हा. हे बस. अगं बस ग, बस. आम्ही मालक लोक प्यायल्यानंतर समाजवादी होऊन जातो. तुझ्या आधी ना इकडे एक बाई होती, सीता. ती आमच्या सोबत प्यायची सुद्धा. तू घेतेस? जो नशा पीने में नहीं वो पिलाने में है. ये जरा. ती पण सुरुवातीला असेच नखरे करायची. हा, पण नाही नाही म्हणता म्हणता पिण्यात काही औरच मजा असते. पी पी पी. कोण आलंय? ना बघ जा कोण आले ते. कुमार, तुला भेटायला, तुला घरी घेऊन जाण्यासाठी आलो. खरी? कोणत्या घरी? अरे आपल्या घरी. आपल्या घरी? अरे आपलं घरी विसरलास तू? माझं घर हे. कुमार, कुमार कोण? कोण कुमार? मी राकेश आहे. आता खरंच झपाटल्यासारखं वाटतंय मला तुला. झपाटलंय तुला? हे घर माझं आहे. इथे माझी बायको राहते. तू कोण? अरे प्रत्यक्ष बापालाही विसरला स्वतःच्या. बापाला? हे बघ, माझ्या वडिलांना मी चांगलं ओळख. तू तो नाहीस. नाही पोरा, अरे मी तुझा जन्मदाता बाप आहे. पोरा? या वाड्याच्या मालकाला पोरा म्हणायला तुला लाज नाही वाटत? अरे कदाचित तुझा मुलगा हरवला असेल,
आणि त्या धक्क्याने तुझ्या मनाचा तोल गेला असा म्हणून गय केली तुझ्या या उत्तम वागण्याची. हो हो, माझा मुलगा खरंच हरवलाय आणि हा तो माझ्या समोर उभा आहे. आता तर मला खात्री पटली आहे की तू एखाद्या वेड्यांच्या हॉस्पिटल मधून पळून आलाय. आता वेळ लागायचंच बाकी आहे. अरे गेली 18 वर्ष तुला तर हाताच्या फोडासारखा वाढवला, मोठा केला, तुझ्यासारखी कष्टा खाल्ल्या, ते सारं सारं विसरलास तू. आठवतंय, थोडं थोडं आठवतंय. तुला कुठेतरी पाहिल्यासारखं स्मरतंय मला, पण कुठे पाहिलंय ते नाही स्मरत. हा, कदाचित मी तुझ्या घरी राहिलोही असेल काही काळ, पण ते घर माझं नव्हतं. तिथली माणसं माझी नव्हती. असं वाटत होतं एखाद्या अनाथ आश्रमात वाढतो. कुमार, अरे स्वतःच्या बापाचं घर तुला अनाथ आश्रम वाटत? अरे कृष्ण यशोदेकडे वाढला असला तरी त्याची खरी आई ही देवकीच होती. तेच त्याचं खरं घर होतं. हे घर, इथली माणसं मला परिचयाची वाटतात. हा बघ, हा वाडा, हे छत, ही झुमर, हा दिवाण, हे बघ, हा हा जिना. ए, आमचे हरिपंत आले ना की तुझा हिशोब क्लिअर करून टाकू. हिशेब? कसला हिशेब? तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर मी काही काळ तुझ्या घरी राहिलो असेल तर मग किती होतील सांग. तू सांग मला. उद्या तुझ्या आईच्या दुधाचा हिशोब करशील तू लिटर प्रमाणे. हे घर तुझं आहे ना, मग खुशाल राहा. आम्ही समजू की आम्ही निसंतान आहोत म्हणून. कोण आलंय? इन्स्पेक्टर जाधव. अरे जाधव साहेब, काय काम काढले? आपल्याला पोलीस स्टेशनला घेऊन जायला ते का? आपला कबुली जबाब घ्यायचा आहे. कबुली जबाब कशाबद्दल? आपण एक तोतया आहात आणि इष्टीच्या नावाखाली आपण हा कट रचलेला आहे अशी आपली तक्रार आहे. आणि कुणी केली ही तक्रार? आपलेच कारभारी हरिपंत यांनी तक्रार केली आहे. हरिपंत? कुठे आहे तो हरमखोर? पोलीस स्टेशनवर सीतेच्या प्रकरणाची शहानिशा होणार. इथं कशाला इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगतो आपला परिचय. मी याचा बाप, याला घरी घेऊन जाण्यासाठी आलो. स्टॉप इट. हो, याचं काय ऐकताय? मला इथे काही ऐकायचं नाही. जे काही सांगायचं असेल ते पोलीस स्टेशनला येऊन सांगा. चला. इन्स्पेक्टर साहेब, यांना कुठे घेऊन चाललात? पोलीस स्टेशनवर कशासाठी? त्यांच्याबद्दल तक्रार आली आहे आमच्याकडे. ती पण हरिपंत यांनी केलेली आहे. हरिपंत कोण? मी मालकीण आहे या वाड्याची आणि माझी आता खात्री पटली आहे की हेच माझे पती राकेश आहेत म्हणून. माझे पती राकेश. राकेश आज एकदम मन लावून पोलीस सजावते.
कोणी पाहुणे वगैरे येणार वाटतं. पाहुणेच येणार आहेत. पाहुणे नाही. अगं, पाहुणे येणार आहेत ते बाईसाहेबांचे. तुला रागवायला काय झालं? तुझा जळफळाट होतोय नुसता. आपण त्या कुमारमुळं आपण काय माहिती कुठून आलाय, पण बाईसाहेबांमुळं त्रास होतोय बाईसाहेबांना. असू दे. बरं बाईसाहेब गेल्या कुठं? बाईसाहेब आज सासूबाई काय करतायत? आणि तो कुमार? आले नाही शिकायला. अगं आमच्या माणसांचं सोडूनच दे. अगं त्या कुमारनं त्या मालकांच्या घडीवर पण काय जादू केले ना काही कळत नाही. अगं ती पण भुलली. बरं अजून कुमार आलाय का? नाही ना. कधी बघू. आता माझी काही बघायची इच्छा राहिली नाही. आता कुठच्या तरी उद्याच नोकरीचा राजीनामा देऊन कुठच्या तरी तीर्थक्षेत्रावर जायचं म्हणतोस. बरं. गेले कुठे? की आलेच नाही. छे बाई, कुठे कधी काय त्रास होतील एवढं काही सांगता येत नाही. बाई काय आज खूप छान दिसताय. रिक्षा काढून टाका. कुणाची? तुमची चल खोटं वाटत असेल तर आजच्या कळवा ना. गीता, अगं फूल तेच असतं, त्याचा रंग तोच, त्याचा गंधही तोच असतो. पण भ्रमराच्या चाहुलीनं त्याचे सारे रंग बदलून जातात. तुला माहित नाही वेडे, मी लग्न होऊन जेव्हा या वाड्यात आले ना, त्यावेळी बघ अशीच सजले होते. प्रेम करायचं. अगं त्यांच्या माझ्यावरल्या प्रेमानं मी अहोरात्र न्हाऊन निघत होते बघ. आज 18 वर्षांनी तो क्षण पुन्हा आलाय. त्यांच्या भेटीचा, अतूट मिठीचा. अगं गीता, त्यांना ना गजरा आवडतोय म्हणून मी मुद्दाम घातलाय बघ. आलेला कुमार खरंच राखून बघून. अगं असतील काय वेडे, तेच आहेत ते. आपल्या कल्याणीनं सुद्धा ओळखलंय त्यांना. बरं गीता, तू इथं काय करतेस अजून? सारी शिकारी होऊन यायची वेळ झाली आहे. तू खाली जा आणि ते आले की थेट इथेच पाठवून दे त्यांना. त्यांना सांगा मी चाललोय, त्यांचा निरोप घेण्यासाठी आलो. हा ते आले. कोण? ते आत्मरात्री होतीत. ते का आले यावेळेस? तुमचा निरोप घ्यायला आले. परत जात आहे. बरं, पाठवून दे त्यांना वर. बोलवलंय तुम्हाला बाईसाहेबांनी. आज येऊ? या ना. संपलं का? हो, आजच हाता वेगळा केलं आणि आता निघालो. अहो पण असे रात्रीचे का जाताय? उद्या सकाळी जा ना. छे, आजची रात्र आणि त्या तुमच्या आउट हाऊस मध्ये शक्यच नाही. का हो? का म्हणून काय विचारताय? अहो आज अमावास्या,
आणि त्यात विहिरीवरचं प्रकरण. ते दिसणार नाही आता तुम्हाला. हा? तरी पण विषयाची परीक्षा कशाला घ्या ना. मर्जी तुमची. बाईसाहेब, तुमच्या कृपेमुळे आज आमचं इथलं काम अगदी निवांतपणे पार पडलं. पुस्तक छापून आलं ना, पहिली प्रत तुमच्या पत्त्यावर पाठवून देणार बघा. थँक्स. अहो थँक्स कसले म्हणतात. खरं तर हे पुस्तक मी आपल्यालाच अर्पण करणार आहे. अहो मी काय केलंय? तुम्ही काय केलं ते आमचं आम्हाला माहितीये. वा, अहो खोली छान सजवली, अगदी पहिल्या रात्री सजवतात तशी. बरोबर. 18 वर्षांनी का होईना मधुचंद्र ना, म्हणजे पुन्हा प्रत्ययाचा आनंद. अहो तसा आम्हीही मधुचंद्र साजरा केला होता हो, पण तो स्वयंपाकघरात. स्वयंपाकघरात. मग काय इतके दिवस राहिलो, पण आज तुम्हाला मन मोकळेपणाने हसताना बघितलं. कारण कळलं. चला बाईसाहेब, येतो आम्ही. यावं राकेश बाबू, यावं. आम्हाला आत यायला सांगायला तुम्हाला कारण नाही, पण तुम्ही आमच्या बेडरूम मध्ये येण्याचं कारण? अहो ते आज निघाले, म्हणूनच आमचा निरोप घेण्यासाठी आले होते. असं? हो, आमचं इथलं काम संपलं. बाईसाहेबांची मेहरबानी. हो, बाईसाहेब आमचे मुळातच प्रेमळ आहेत. त्यांच्यासाठीच तर यावं लागलं या जगात. इश्श. इश्श? म्हणजे एका खोलीत 2 पुरुष आणि 1 स्त्री. त्यातल्या स्त्रीने इश्श म्हटलं, एका पुरुषाने निघायला हवं. हा? आणि तो दुसरा पुरुष कोण असणार आमच्याशिवाय? चला बाईसाहेब, येतो. तू कुठे चाललीस? मनातली अडी गेल्याशिवाय बाई स्वतःहून कडी लावत नाही कधी. आता खात्री पटली ना तुझी? हे तोंडानेच सांगायला हवं. हाताने सांगितलंच ना तरी चालेल मला. ए वाव, अशीच थांबा. गालावरले हात काढले आणि तुझ्या केसात मारलेलं गुलाबाचं फुल कोमेजलं विचार. ते का? तुझ्या गालावरच्या गुलाबाला पाहून त्याचा गर्व साफ उतरला. प्रत्येक वेळी नवऱ्यानं बायकोची स्तुतीच करायला हवी असं नाही ना. पण बायको एवढी स्तुती करण्यालायक असेल तर आम्ही नवऱ्याने तरी काय करावं? कळलं. तुम्हा तोच स्पर्श, तीच धुंदी आज इतक्या वर्षानंतर. तुम्हा तुला माझी आठवण यायची? तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं सांगा ना. हा, मला असं वाटतं की तुला काय वाटतं? मला असं वाटतं हा, की या चंदनाच्या विळख्यात स्वतःला गुदमरून टाकावं, भान विसरून जावं या स्पर्शाच्या धुलई. ही आमच्या वाडवडिलांची वेळची पोज आम्हाला नाही आवडत. इकडे बस. राकेश, आज नाही ना मला सोडून जाणार? हे बरं आहे, आमच्याकडून वचन घ्यायचं आणि स्वतः आम्हाला सोडून जायचं. अहो मी जाते इथे तुमच्यासाठी, तुमचीच व्यवस्था करण्यासाठी. आता नाही दिलीस तरी चालेल मला. मी दाजीबाकडे घेतलीये. माझ्या हातानं एखादा पेक सुद्धा घेणार नाही का? तुझ्या हातानं दारूचा पेट काय?
विष सुद्धा घेऊ आम्ही. तुमचं काहीतरीच. फार वेळ तर नाही ना लागला? नाही. ए, पण पहिला घोट मी तुझ्या हाताने पिला. ए, आज तक नजरों से पिलाया साथी, आज पैमाने से पिला दो. राकेश, आता खरं सांगायचं ना, तुमचं अगदी मनापासून प्रेम आहे ना माझ्यावर? माझ्या डोळ्यात बघ, काय दिसते तुला? मीच दिसते. आमच्या मनातून उठून डोळ्यात कधी आलीस तू? किती छान बोलता हो तुम्ही. अगं, कुणालाही हेवा वाटावा असं प्रेम आहे, पण त्यात एकच दुःख आहे. कसलं? आमच्या मरते समय तू आमच्या जवळ नव्हती. हसायला काय झालं? कारण माझा अंदाज खरा ठरलाय. कसला अंदाज? तुझ्या खोटेपणाबद्दलचा. खोटेपणा? काय बोलतेस? कोणी केलंय खोटेपणा? वर मलाच विचारतोस? माझ्या पतीचा तोतया म्हणून आलास आणि आज सापडलास. सुमित्रा, बस तिथेच. आजपर्यंत तू या घराला, या गावाला खूप झुलवलंयस, पण आज तुझं खरं रूप बाहेर पडलंय. तू तोतया आहेस. मी अभिनय खूप छान करता येतो तुला. म्हणजे असं वेड्याचं सोंग घेऊन पेडगावला जाऊ नकोस. कळलंय मला सगळं. तू म्हणालास की तुझ्या मरते समयी मी तुझ्या सोबत नव्हते. मला खरंच काही आठवत नाही. या घराची, या गावाची इथली खडानखडा माहिती तुला कशी मिळाली मला नाही ठाऊक, पण एक गोष्ट अशी आहे की जी माझ्याशिवाय आणि माझ्या पतीशिवाय इतर कुणाला सुद्धा ठाऊक नाही. आणि तिथेच तू बसलास. काय? हे सुद्धा माझ्याच तोंडून ऐकायचंय. बरं, ऐक मग. तू मगाशी म्हणालास की तुझ्या मरते समयी मी तुझ्या सोबत नव्हते, पण माझ्या पतीच्या मृत्यू समयी मीच फक्त त्यांच्या सोबत होते, कारण मीच खून केला त्यांचा विस्कीतून विष पाजून इथं याच जागी. काय? आणि तुला देखील तेच विष दिलंय. मला असं का होतंय? मला चमत्कार वाटू लागलंय. फक्त थोडा वेळाने सगळं काही शांत होणार आहे. शेवट होणार आहे या अभिनयाच्या जुगलबंदीचा. एक शिकार संपणार आहे. नाही नाही, तुझी इच्छा असेल तुझ्या हातून मरावं तर माझी काही हरकत नाही, कारण
तू तू उगाच नाही करणार. तू उगाच तुझ्या नवऱ्याला नाही मारणार. एकदाच काय पण 7 जीवे मारावा असा अपराध केलाय त्यांनी माझा. तू माझा पुनर्जन्मीचा पती आहेस ना? मग सांग कोणत्या अपराधाची शिक्षा दिली मी त्यांना? पण तुला नाही सांगता येणार. मग तू सांग. सांगणार आहे कारण तुझी मरणापूर्वीची इच्छा अपूर्ण राहायला नको म्हणून. ऐक. मूर्ख, नालायक, हरामखोर. सरकारने एवढं मनाला लावून घेऊ नये. राजीबा, खरं सांगतो तुला, आजवरच्या कामगिरीचं आम्हाला स्मरण नसलं असतं ना तर तुला इथेच गोळी मारली असती. सरकार, झाल्या गेल्या गोष्टीत माझी काहीच कसूर नव्हती. गदा काही का वर तोंड करून सांगतोस आहे. अरे आजच्या शिकारीसाठी किती पायपीट करावी लागली. सरकार, कदाचित तिच्या घरच्या लोकांना संशय आला असावा म्हणून ती आली नसणार. बोलून चालून हसून असेल. अरे ती कोणीही का असे ना आमच्या नजरेत भरली होती. आणि तू तिला तसं सांगितलं नव्हतंस काय? सरकार, तशी कल्पना नव्हती दिली. पण देवदर्शनाचा बहाणा करून देवळात ये म्हणून सांगितलं होतं. मग तिने कबूल केलं होतं? हो सरकार. अरे मग हे कसं झालं हेच काही कळत नाही. सरकार, मी असं करतो, उद्या जाऊन माहिती काढून आणतो. उद्या? अहो मग आजच्या रात्रीचं काय? सरकार, रागावू नये. उद्या तिला आपल्या सेवेला हजर करतो. ठीक आहे, आजची रात्र काढू आम्ही. उद्याची मिठी आठवत. सरकार, हा, कोणत्या घरात चालून आलेल्या शिकारीचं काय झालं? कोण? विना? ओ, आय फॉगॉट. अरे बरी आठवण करून दिलीस. खरं तर शिकार दुपारीच होणार होती, पण आयत्या वेळेला ती सुमित्रा आली खोलीत आणि ती शिकार होती. आज मोका चांगला आहे. हरी हरी कोणतंही नाही. बाई साहेबही बाहेर गेल्या. हा, प्रयत्न हेच पुरुषार्थाचे लक्षण असं म्हणतात. बघू. सुमित्रा, सुमित्रा. साहेब बाहेर गेल्या. अहो तुम्ही जरा गप्प बसाल का? सुमित्रा, ए सुमित्रा. काय भाऊजी? सुमित्रा कुठे? ताई मंडळींकडे गेली तारीख निश्चित करायला. घरात दुसरं कोणीच नाहीये. कुणीच नाहीये? हा, पण ताई जाताना सांगून गेलीये तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला हवं नको ते बघायला. समंजस आहे आमची बायको. सरकार, आम्ही निघतो का? नाही म्हणजे घरी पाहुणे येणार आहे. मग तुम्हाला जायलाच हवं. पण दाजीबा, तेवढं ते देवळाचं बघा. त्याची मुळीच काळजी करू नका. सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. येतो मी. हो हो, या. भाऊजी, तुम्ही देऊळ बांधताय? अगं नाही ग, देऊळ तसं तयार आहे. फक्त मूर्तीची स्थापना करायची तेवढी राहिली आहे. तुम्ही सुद्धा माझ्या ताईसारखी देवघोळे बघा. पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे वैसा. अगं तुझ्या ताईच्या समाधानासाठीच करतोय मी हे सगळं. विना,
सुमित्राने तुला काय मला हवं नको ते बघायला सांगितलेलं. अरे हो, विसरलेच मी. हम्म. तुम्हाला काय हवंय ते मी आत्ताच सांगते. हा हा. कुठे ठेवलंय? हे बघ मागेच आहे. बरं. बिना. हो हो, बर्फ सुद्धा आणते. हा माझ्या खोलीत आहे. शिकार. किती मस्त सुगंध येतोय. तो तुझ्या तारुण्याचा ग मीना. तुला ठाऊक नाही, सुंदर तरुण कुमारिकेच्या घामाला येणारा वास हा कुठल्याही अत्तरापेक्षा उन्मादक असतो. तू विसरलीस वाटत. कुणीतरी बाई माणूस समोर असल्याशिवाय दारू चढत नाही आपल्याला. बनव, पहिला पॅक बनव. कुणीतरी अधीर झालेलं दिसतंय. ताई केव्हा येते आणि तो दिवस सांगते हे ऐकायला. ईश्वर, हे काय भाऊजी बोलताय? बिना, तशी तुझी ताई फार सुंदर ग, एकदम फुललेल्या गुलाबासारखी. पण काय आहे ना, फुललेल्या फुलापेक्षा नुकतीच उमलणारी कली मला फार आवडते ग. भाऊजी काय करताय? रंगीत तालीम. तसंही आता तुझं लग्न ठरलंय ना, मग लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची. भाऊजी काय बोलताय? अगं बिना, तू इतकी घाबरतेस कशाला? अगं शिकार डोळ्यासमोर असल्यावर बंदूक नाही चालवायची, मग शिकार करायची कशाला? भाऊजी, अहो काय करते? मी तुम्हाला मुलीसारखी हो. अगं मला सगळ्या मुली सारख्याच. सोडा सोडा मला, नाहीतर मी ओरडेन. ओरड ओरड. आहे कोण? हा? आहे कोण इथे तुझं ओरडणं ऐकायला? निर्लज्ज माणसं. अगं काही म्हण, पण एखाद्या हरणीची शिकार करायची म्हटलं की तिने दिलेली एखादी कळ सोसायलाच हवी ना. अगं थांब, कुठे चाललीस? भाऊजी हा. सोडा हो मला. हा? मी पदर पसरते तुमच्या समोर. अहो लग्न ठरले हो माझं. हे? मोठ्या विश्वासाने मी या घरात आली. असा विश्वासघात करू नका भाऊजी. हे असे नाटकी संवाद ना खूप ऐकल्यात हा मी वेगवेगळ्या हरणींकडून. पण तुझ्यासारखी हरीण कधीच भेटली नाही ग. इतकी लाजरी गुजरी. शिकार. सोडा सोडा मला. सोडा सोडा भाऊजी मला. सोडा सोडा.
आहेस होय मला वाटलं का अजून कोणी येणार होतं का? छे छे तुझीच वाट बघत होतो. अहो हे काय किती घाम आलाय तुम्हाला. तुमची बाटली संपली वाटतं. मी लगेच आले हा. नाही बस झाली. माझ्या हातानं एखादा पेक सुद्धा घेणार नाही का? ठीक आहे. राकेश मला माहितीये मी समोर असल्याशिवाय तुम्हाला नशात चढतच नाही. मी लगेच आले हा. एखादा काय काढ. फार वेळ तर नाही ना लागला? नाही आता कसं वाटतंय? शांत शांत वाटतंय ग. सुमित्रा तू बिनाच्या साखरपुड्याची तारीख ठरवायला गेली होतीस ना? हो मग ठरली तारीख? हो ठरली ना. खूप छान स्थळ मिळालंय आपल्या बिनाला. वा, म्हणजे चांगल्या स्थळी पडली आपली बिना. खरंच. पण काय ग बिना संध्याकाळपासून कुठे दिसली नाही. ती आता कधीच दिसणार नाही तुला. म्हणजे निर्लज्ज माणसा, तू उठवलीस तिला आयुष्यातून. नराधमाने तुला दिली तरी कसा झाला? माझी फुलासारखी बिना भ्रष्ट केलीस तू. सुमित्रा सुमित्रा हे सगळं खोट आहे. कोणी सांगितलं तुला हे? बिनानं सांगितलंय मला मरणापूर्वी. काय बिना मेली? नाही, तू मारलीस तिला. तिच्या साखरपुड्याची तारीख ठरवून जेव्हा मी या वाड्यात आले तेव्हा तुझ्यापासून वाचण्यासाठी तिला वरून उडी मारली आणि ती थेट जाऊन पडली विहिरीच्या काठावर. मारभर मी लागला होता. मी तिला मांडीवर घेतली. तिनं सारं काही सांगितलंय मला. चांडाळा कुठे मिळशील बाप? मी नाही मारलं तिला. तिने तुला खोटं सांगितलं असणार. मी तिला तुझ्या नावाने बजावलं सुद्धा होतं. मला वाटतं कदाचित त्याच भीतीनं. मरताना माणूस खोटं बोलत नाही. तिनं सारं सांगितलंय मला. आजपर्यंत खूप सहन केलाय मी. गावातील गरीब कुमारिका, प्रौढ विधवा, आदिवासी जंगलातील तरुणी सगळ्याच तुझ्या वासनेला बळी पडल्या. इतकंच काय, पण घरात ठेवलेली प्रत्येक मोलकरी भ्रष्ट केलीस तू. आपण जमीनदार आहोत या उन्मादात. तुला मी कधी बायको म्हणून नकोस होते. तुला मी हवी होते ते फक्त तुझं वासना भगवण्याचे कारण म्हणून. सुमित्रा
झाल्या पापाची. क्षमा नाही, क्षमा नाही. सुमित्रा, तू कोण आहेस मला शिक्षा देणारी? हा, मी आहे या घरचा मालक, मी आहे जमीनदार. म्हणजे तुला काय वाटलं? तू जे मगाशी पियालास ती फक्त विस्की होती म्हणून? म्हणजे काय काय होतं यात? जहाल विष. अगं चांड्याने, अगं काय केलंस तू? हे तेच केलं जे या आधीच करायला हवं होतं. तुझ्या अशा या बेछूट वागण्याला कंटाळून स्वतः आत्महत्या करण्यासाठी म्हणून मी आणलं होतं ते. पण हा सार्थकी लागलं. डॉक्टर डॉक्टर तर बिनधास्त फोन कर, कारण टेलिफोनचा वायर मी आधीच कापून ठेवले. अगं तू तरी बोला डॉक्टर. प्लीज मार मार, अजून हाका मार. आज कोणीच तुझ्या मदतीला येणार नाहीये. पण तुला असं तडफडत तडफडत मरताना बघायचंय मला. मर मर, केलेली पापं आठवत मर मर. बिना काय केलंस तू हे? पण तू अशी घुटमळत राहू नकोस. तुझ्यावरच्या अन्यायाचा सूड घेतलाय मी बिना. सूड घेतलाय मी बिना. सूड घेतलाय. बिना तू जिवंत आहेस? बिना प्लीज प्लीज डॉक्टरांना बोलव. बिना प्लीज. हो बिना प्लीज. मला माहितीये बिना, मला माहितीये मी तुझी फसवणूक केली बिना, मी तुझा विश्वासघात केला बिना. पण प्लीज 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 सगळं विसरून जा बिना प्लीज. विसरून जाऊ? काय विसरून जाऊ? माझं लग्न ठरलं होतं हे विसरून जाऊ? की नुकत्याच उमललेल्या कळीचं तुझ्या पापी वासनेनं तू निर्माल्य केलंस हे विसरून जाऊ? सगळं विसरून जा बिना. बिना प्लीज असे होतो नको बिना, मला भीती वाटते बिना. प्लीज मला जगायचं नाही बिना, मला जगायचंय. जगायचंय? मला जगायचं नव्हतं, मलाही जगायचं होतं. माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करायचं होतं. त्याच्यासाठी जपून ठेवलेलं प्रेम त्याच्या चरणाशी व्हायचं होतं. त्याच्यासोबत संसार करायचा होता. केवढी स्वप्न होती माझी, पण ती तू सगळी मातीमोल करून टाकलीस. क्षणाच्या वासनेसाठी मला आयुष्यातून उठवलीस. बिना मला माहितीये मी तुझा अपराधी आहे बिना. पण प्लीज 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 मला क्षमा कर प्लीज. अशीच दयेची याचना केली होती मी तुझ्यासमोर. पण नालायका, तुला नाही आली माझी दया. एका निरागस निरपराध अहिणीची शिकार करताना आता कशाला रडतोयस? समजलं तुला काय यातना होतात मरताना? हो बिना खूप याच यातना बघायच्या होत्या मला.
कुणीतरी वाचव प्लीज. पाणी. पंत पंत पंत. प्लीज पाणी पाणी. कळलं तुला? प्रत्यक्ष मीच खून केलाय माझ्या पतीचा विस्कीतून विष पाजून. आणि सगळ्यांना वाटलं की दारूच्या नशेत तो जिन्यावरून गडगडून खाली पडून मरण पावला. आता तूच ठरव तुला कसं मरायचंय ते. या खोलीत तडफडत की जिन्यावरून गडगडत. सुमित्रा गप्पा बाय. खबरदार मला पुन्हा या नावाने हाक मारशील तर सांग. अखेरच्या या क्षणाला सांग कोण आहेस तू? अगं मी राकेश आहे. तू राकेश असलास काय किंवा नसलास काय तुला तर मरावंच लागणार. नाही मी नाही म्हणणार. मी डॉक्टरांना फोन करणार. डॉक्टरांना फोन करणार. बिंदास फोन कर. कारण टेलिफोनच्या वायर्स मी आधीच कापून ठेवल्या. सांग अखेरचा या क्षणाला सांग का खेळलास तू असं जीव घेणा खेळ? आता नाही बोललास तर कधीच नाही बोलू शकणार. अगं सुमित्रा, अगं पण मी या जन्मात काय असं पाप केलं होतं तुझं की तू मला अशी शिक्षा दिलीस? पाप भयंकर अपराध केलायस तू माझा. एका विवाहित स्त्रीची फसवणूक केली आहेस तू. विश्वासघात केलायस तू माझा. पती पत्नीच्या पवित्र नात्याचा अधिक्षेप केलायस तू. तू कोण आहेस? कशासाठी आलास मला नाही ठाऊक. पण तुझं हे जीव घेणं नाटक संपत आलंय आता. गुड नाईट कुमार. आपण मी सीआयडी इन्स्पेक्टर कदम बांडे. आपले पती राकेश यांचा खून केल्याप्रकरणी मी आपला अटक करण्यासाठी आलो. आपला काहीतरी गैरसमज होतोय. काही पुरावा आहे का आपल्याकडे? आपले पती राकेश यांचा 18 वर्षापूर्वी दारूतून विष पाजून आपण खून केलाय. हो खून. आणि पुरावा पाहिजे तुम्हाला? हा घ्या पुरावा. बघितलात? वेल डन कुमार, वेल डन. भाईसाहेब, हा तुमचा पूर्वजन्मीचा पती नाही, हा आहे माझ्या मित्राचा मुलगा कुमार. आपल्या लोकांचा पूर्वजन्मावरील विश्वास पाहून मी एक प्रयोग करण्याचा ठरविला आणि तो यशस्वीही झाला. भाईसाहेब, आता तुम्ही जी कुमारला विस्की दिली होती ना, ती विस्की नव्हती, ते होतं साधं सिरप. तो रोज विस्की म्हणून प्यायचा. आणि तुम्ही जे त्याला आता विष दिलं ना, ते विष नव्हतं. तुम्ही ही चाल खेळणार हे आम्हाला आधीच ठाऊक होतं, म्हणून तुम्ही आणून ठेवलेल्या विषाच्या बाटलीतील विष काढून त्यात आम्ही सॅक्रिन नावाची पावडर भरून ठेवली. तुमच्या मनाचा टोळ ढळावा म्हणून ते वाघाचं गुरगुरणं, ते पावलांचे आवाज, चिंचाळ्या, आरडा ओरड हे सर्व आम्ही तुम्हाला ऐकवत होतो.
तुमच्या बेडरूम्स मध्ये आणि तुमच्या घरामध्ये बसवलेल्या स्पीकर्स वरून ऐकायचा आहे ना पुरावा? हरिपण ऐकावा त्यांना पुरावा. कळलं तुला? प्रत्यक्ष मीच खून केलाय माझ्या पतीचा विस्कीतून विष पाजून. आणि लोकांना वाटलं दारूच्या नशेत जिन्यावरून तो पडून मेला. आता तूच ठरव तुला कसं मरायचंय ते. ऐकलात पुरावा? बाईसाहेब, या सर्व कार्यात आम्हाला मदत झाली तुमच्या हरिपंतांची. हरिपंतांकडूनच राकेश बाबूंचं चालणं, वागणं, बोलणं या सर्वांची आम्ही माहिती मिळवली. आणि तुम्हाला संशय येऊ नये म्हणून पंतांनाच आम्ही पोलीस स्टेशनला पाठवलं कुमार विरोधात तक्रार घेऊन. अहो एवढंच कशाला, कुमारचे वडील बनून जे सहजग्रस्त आले होते ना, ते कुमारचे वडील नव्हते, ते आमच्याच पोलीस खात्यातील एक होते. खरंच मला कुणालाच ओळखता आलं नाही. अहो तुम्ही मला तरी कुठे ओळखलं? मी मुनी वशिष्ठ. क्वचित प्रसंगी कुमारच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून मी या वाड्यात प्रवेश केला. आत्म्यावर प्रबंध लिहिणारा संशोधक म्हणून. बाईसाहेब, गीता ही तुमच्या विश्वासातली मोलकरी. ती माझं आणि हरिपंतांचं बोलणं आपल्या कानावर घालत असे. एम आय राईट? वशिष्ठ, मला असं वाटलं की फक्त मीच अभिनय करते, पण तुम्ही आणि या कुमारनं माझ्यावर मात केली. पण तुम्हीच सांगा मला, तुमच्या बहिणीवर जर असा अत्याचार झाला असता तर तुम्ही काय केलं असतं? बाईसाहेब, आम्ही आपल्या भावना जाणतो, पण बिनावर झालेल्या अत्याचाराची खबर तुम्ही वेळीच जर पोलिसांना दिली असती तर माझ्या घराची अब्रू टांगली गेली असती कोर्टाच्या वेशीवर. जे फक्त मला माहित होतं ते या साऱ्या जगाला कळलं असतं. इन्स्पेक्टर साहेब, मी जे काही केलं ते समजून उमजून केलं. त्याचं मला दुःख वाटत नाही आणि मला होणाऱ्या शिक्षेबद्दल खंत देखील वाटत नाही. चला. ठीक आहे बाईसाहेब, आमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही नक्की करू, पण या क्षणी तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. थांबा बाईसाहेब. बाईसाहेब, मला क्षमा नाही करणार. मोठ्या बहिणीसारख्या तुमच्यासोबत तुमच्या पतीचं नाटक करून पती पत्नीच्या नात्याचा अधिक्षेप केल्याबद्दल, तुमच्या भावनांशी निष्ठुरपणे खेळल्याबद्दल, पण केवळ कर्तव्यासाठी मला तसं नाटक करावं लागलं. मला क्षमा करा बाईसाहेब, मला क्षमा करा. उठ कुमार. माझ्यासारख्या पापी बाईच्या पायाला हात लावावा इतकी लायकी नाहीये माझी. आणि माझ्यासारख्या पापी बाईला पुनर्जन्म मिळेल की नाही माहित नाही, पण जर मिळालाच ना तर तुझी मोठी बहीण म्हणून मिळावा असं देवाकडे मागणं करेन बघ मी. चला चला. Thank you.